पण वहिनी, ते चहा बद्दल आईला सांगायची काय गरज होती? सिक्रेट ठेवायचं होतं ना ते. अहो भाऊजी, खरं तर सिक्रेटच ठेवलं होतं, पण काय झालं ना, अशी वेळ आली की एकतर हे सिक्रेट राहू शकलं असतं, नाहीतर आम्ही दोघी या घरात. झालं असं, आम्ही दोघे गुपचूप बोलत होतो, तर ना इरानं ऐकलं आणि दंगाच सुरू केला बघा. मग ना आईने आम्हाला सगळं सांगायला भाग पडला. बरं ती सोडा, आम्हाला सांगा, ज्यांच्यासाठी चहा करायचा होता जमला ना? हा, जे तुम्हाला सांगणं मला इम्पॉर्टंट वाटत नाही. मी तुम्हाला कधी सांगेन असा विचारही करू नका. भाऊजी असं आहे का? म्हणजे खरं तर तुम्हाला या सगळ्या प्रकारात ना आमचीच मदत लागणार आहे. तुम्ही जर नाव नाही सांगितलं ना तर आम्ही पण काही मदत नाही करणार बाबा. हा, काही गरज नाही. आणि मला तसंही इथून पुढे तुमची मदत लागणारच नाही. बर, असं आहे का? ठीक आहे ताई, चला बघूयात भाऊजींना आपली मदत लागते की नाही. ठीक आहे, चला. आणि हा, चहा कुणासाठी केला होता हे कळला बिगर आता पुढची मदत नाही. काही गरज नाहीये तुमच्या मदतीची. जावा जावा. हॅलो हॅलो, उद्या स्टुडिओवर गेस्ट येणार आहेत, त्यांच्यासाठी कांदे पोहे तयार ठेवायचे. कांदे पोहे रेडी ठेवायचे मी? हा, आणि बाहेरचं चालणार नाही. हो, पण मला कांदे पोहे तयार ठेवायचे. हॅलो, नाही म्हणजे मला. हॅलो 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 वहिनी, वहिनी आहो ते भाऊजी, तुम्ही इथं काही पाहिजे होतं का? म्हणजे हेल्प वगैरे? नाही, म्हणजे हेल्प असं काही नाही. नाही का? ठीक आहे. नाही म्हणजे लिटिल. अच्छा, म्हणजे तुम्हाला आमच्याकडनं मदत पाहिजे तर अवकारणार की? हा, पण त्याआधी ठरल्याप्रमाणे तुम्ही कुणासाठी हे करताय हे सांगायचं. सांगणार की, नक्की सांगणार. भारीच की, सांगा. आधी हेल्प तर करा. बरं, मला सांगा, काय लिटिल हेल्प हवी? वहिनी, मला नाही कांदे पोहे बनवायला शिकायचंय. काय? हो भाऊजी, काल चहा झाला, आज पोहे. या स्पीडने ना आठवड्याभर तुम्ही पुरणपोळ्या शिका. नाही, आता कांदे पोहे शिकायचे. हो, चालतंय की. या शिकवूया.
आता हे झालं हळू. 2 मिनिटात आपले पोहे तयार. वहिनी, अवंती वहिनी कुठे आहेत? यांनी तर लॉक ठेवलाय. आता काय करायचं? भाऊजी, तुम्ही पोहे आत्ता? मग आता काल चहा झाला ना, पोहे शिकायला नको का? तेव्हा भाऊजी म्हणाले मला पोहे शिकायचं. काय कसल्या खानाखुणा चालल्यात तुमच्या? काही नाही. अहो कुठे काय ताई, थांबा. हे घ्या, आलाच आहे तर पोहे टेस्ट करून सांगा. वा वा. कसं झालं भाऊजी? खूप कमाल केली, भारी झालेत की. हळू. भाऊजी काय हो? नाही काही नाही, म्हणजे ठीकठाक झालेत. उद्या एवढे जरी जमले ना तरी देव पावला म्हणायचं. चला, गुड नाईट.
एक मिनिट भाऊजी, गुड नाईट काय? मी पोहे बनवायला शिकवले की नाही? हो हो, थँक्यू. मग भाऊजी पटकन सांगा कोणासाठी बनवायचं ते. नो. अहो असं कसं? तुम्ही सांगणार म्हणाला होतात ना भाऊजी, मग सांगा की. हो, म्हणलं होतं की सांगणार, पण कधी सांगणार याबद्दल मी तर काय बोललोच नाही. अहो वहिनी, वेळ आली की सांगणार. चला, गुड नाईट. भाऊजी भाऊ, झोपला नाहीत तुम्ही अजून? झोपच येईना झाल्या. कुठनं सुरुवात करावी, कशी सुरुवात करावी याची चिंता लागून राहिल्या. अगं 1 2 नाही तर 6 जमिनींवरती शाळा उभी करायची. 6. त्यासाठी खर्च पण मजबूत येणार आहे. याची जोडणी कशी करावी या विचारात आहे. भाऊ, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? होईल सगळं. तुम्ही जा आणि आराम करा. चला. नाही, आता आराम शक्य नाही. एक शाळा उभी करताना किती झिजलोय बघितलंच नव्हा. आता तर 6 जागेंवरती शाळा उभी करायच्या. 6. छोट काम नाहीये. तुझ्या बाबाची लय आठवण यायला लागल्या. आत्मा असं रिकाम रिकाम वाटायला लागलंय. माझा मधुसूदन जर असता की नाही, त्याला मला कशाला कशाला हात लावू दिला नसता बघ. ते नसले तरी मी आहे की, त्यांची फायर ब्रँड पोरगी. अहो, तुमची स्वप्न मी कधीच अर्धवट राहू देणार नाही. अरे तुझ्या स्वप्नांचं काय? बघ, माझी स्वप्न पुरी करता करता तुझी स्वप्न मागे राहिलेली मला चालणार नाही. भाऊ, तुमची स्वप्न होती माझी स्वप्न. माझी कुठे वेगळी स्वप्न आहे? लग्नाची, आयुष्यात येणाऱ्या राजपुत्राची, त्याच्या आठवणीत मनातल्या मनात रात्रभर हसायचं वय आहे तुझं.
म्हणून झोप लागत नव्हती ना आमच्या परीला. नाही नाही भाऊ भाऊ असं काही नाहीये. ते माझी झोप तर असू दे ग. कधी काळी माझी सुद्धा झोप उडाली. मी काय ती वय टाळून सरळ हिथं आलोय वय आता. मग आमची राजकुमारी सावी. कोण आहे तो राजकुमार? त्यानं माझ्या परीची झोप उडवली. खरंच असतं काहीच नाहीये बघ. सावे अगं काय आहे? इकडे इकडे इकडे. हा बस 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 बघू. आता मला लय काम पडल्यात. मला अजून नाश्ता बनवायचा आहे, जेवणाची तयारी करायची. किती काम आहे. आणि तुझं काय? आई अगं करशील तू सगळी कामं. आधी बस बघू इथं बस. काय बाई केलं? सावकाश सावकाश. हा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज कसला? आणि थांब सांगते. रेडी? 1 2 3. अगं काय आहे? हॅपी मदर्स डे. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थांब थांब. हा हे राहिलंच. आणि अजून एक. म्हणजे असं पण दिवस असतो? अगं खरं तर आयुष्यातला प्रत्येक दिवस असा पाहिजे. पण ठीक आहे, आजच्या दिवशी ना तुला खूप स्पेशल फील करून देणार आहे. अगं पण या समजायची काय गरज आहे? एवढं कुठं काय करते मी? तू काय करतेस? तू जे करतेस ना ते कुणालाच नाही जमणार बघ. अगं आई, तू माझ्यासाठी, या घरासाठी किती काय काय करतेस. तू आहेस म्हणून मी आणि आम्ही सगळे. खर तर ना आई या शब्दातच वाऱ्याची झुळूक आहे बघ. असं वाटतं की अख्ख्या आयुष्यात कधी पण तिच्या बाळाला संकटाची भीती वाटली किंवा हरल्यासारखं वाटलं ना, की फक्त त्याच्या आईच्या खुशीत येऊनच त्याला बरं वाटतं बघ. आणि ती कूस तू मला दिलीस, त्याच्यामुळे तुला खूप खूप थँक्यू. आणि आय लव्ह यू. तू माझ्यासाठी माझं अख्खं आयुष्य आहेस. असं रडायचं असतोय हा? डोळे पुस. हे बघा माझ्या आईची स्माईल किती गोड येते. बरोबर माझ्यावरच गेलीस तू. होय, मी तुझ्यावर गेली? होय, बर बर, मी तुझ्यावर गेले. ए थांब थांब, अशीच थांब. असं काय? थांब. स्माईल कर. किती छान आले हे बघ. होय की. अरे हा, मेन गोष्ट तर द्यायची तर राहिली की. थांब जरा 1 मिनिट. थांब थांब, इथंच थांब. सावे, अगं आता काय? आणि
ए सावे, हे बघ तुझं गिफ्ट. बापरे, गिफ्ट पण आहे हो माझ्यासाठी. ही तर महागातली दिसते की. एवढे पैसे खर्च करायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? अगं तुझ्यासाठी घेतली मी. हा, तूच तर म्हणायची ना छान साडी नेसून तुझ्या लग्नात मिरवणार मी, म्हणून आणली. आता ही साडी माझ्या लग्नात नेस आणि पाहिजे तेवढं मिरव. आणि हा रंग ना तुला एकदम खुलून दिसेल बघ. मग दिसणारच, तू निवडलेस ना. आणि ही साडी मी तुझ्या लग्नात नक्की नेसणार बघ. सावे, आता साडी तू आणलीच आहेस, तर मग जुळवायला सुरुवात करायची का काय? आई तू पण ना परत सुरू झालीस. ए थांब थांब. तू आधी ती साडी नेसून बघ, आपण जुळवायचं नंतर बघू. हा नाही, आधी लगेच मगच ही साडी नेसणार. अगं पण सावे, जेव्हा तू लग्न करणार ना तेव्हाच मी ही साडी नेसणार. बर. घ्या भाऊजी. बरं आहे का, ह्या पिशवीत ना पोहे, एका चिरलेला कांदा आहे, कापलेली कोथिंबीर आहे, शेंगदाणे, आणि हा एका डब्यात ना सगळं फोडणीचं साहित्य. सगळं नीट चिरून दिलंय, पोहे छान व्यवस्थित भिजून गेले, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि हो, तिकडे जाऊन पोहे करताना प्रमाण लक्षात घ्यायची गरज नाही, कारण सगळे मसाले प्रमाणात दिलेत. आणि हा, काल जसं शिकवलं ना तसं सगळं स्टेप बाय स्टेप फॉलो करत फोडणी द्या. मग बघा कसं फर्स्ट क्लास पोहे बनतात. हा, फक्त कांदा करपवू नका म्हणजे झालं. वहिनी, हा. थँक्यू सो मच. आणि हा, जर रेसिपीत काही विसरलो ना तर फोन करतो. फक्त मोबाईल तेवढा तुमच्या जवळ ठेवा. त्याची गरजच लागणार नाही. ही चिठ्ठी, यात संपूर्ण रेसिपी रितसर लिहिलेली आहे. काही अडलं यात वाचायचं आणि करायचं. मग तर विषयच संपला की. वहिनी, तुम्ही ना बेस्ट आहात. अरे भाऊजी, ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. पिशवी, ही पिशवी घेऊन कुठे निघालास? काय आहे त्यात?